वर्धापन दिनाच्याच दिवशी शरद पवार यांना दोन धक्के बसलेले आहेत। कारण सत्यजित पाटणकर आज भाजपात जाहीर पक्षप्रवेश करतात। रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 3 वाजता हा प्रवेश होईल। दुसरीकडे सांगलीचे वैभव पाटील सुद्धा शरद पवार यांची साथ सोडून भाजपमध्ये जाणार आहेत। सत्यजित पाटणकर यांच्या रूपानं देण्यात आलेला सगळ्यात मोठा राजकीय धक्का सध्या मानला जातोय आणि पाटणकर यांच्या या निर्णयाचे जिल्ह्यासह पाटणच्या राजकारणावर सुद्धा दूरगामी परिणाम होणार आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल तपासे आपल्या सोबत आहेत। राहुल, ह्या दोघांची नेमकी नाराजी का होती आणि आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर जिल्ह्यामधील राजकारणावर नेमका कसा परिणाम होईल? निश्चितच ऋतुजा, एक तर सगळ्यात महत्वाचं सांगावं लागेल की आजची तारीख जी ठरवलेली आहे ती जाणीवपूर्वक ठेवलेली आहे की नाही हे माहित नाही, मात्र हा योगायोग आपण समजूया। कारण आजच्याच तारखेला राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि सत्यजित पाटणकरांचे वडील म्हणजे विक्रमसिंह पाटणकर हे माजी मंत्री असताना राष्ट्रवादीची ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला पहिल्या फळीमध्ये विक्रमसिंह पाटणकर हे या राष्ट्रवादी आजच्याच दिवशी त्यांचा मुलगा तिथून बाहेर पडून तो आता भाजपची वाट धरताना पाहायला मिळणार आहे। तो सातारा जिल्ह्यातला पाटण तालुका आहे। तो 2 गटांमध्ये कायमस्वरूपी प्रतिस्पर्धी मानला जात होता, तो म्हणजे शंभूराज देसाई गट आणि पाटणकर गट। या 2 गटांच्या व्यतिरिक्त या इथला जो राजकारणाचा जो सगळा सारांश आहे तो एकमेकाशी निगडीत असलेला पाहायला मिळत होता। असं असताना आता या पाटणकरांनी राष्ट्रवादीला दिलेला जो धक्का आहे तो इथल्या राजकारणाची समीकरणं बदलणारा आहे असं म्हणायला काय हरकत नाही। कारण या ठिकाणी जोपर्यंत विक्रमसिंह पाटणकर होते तोपर्यंत राष्ट्रवादीचं एक चांगलं प्राबल्य असलेलं एक नेतृत्व या ठिकाणी पाहिलं जात होतं, राष्ट्रवादीकडे पाहिलं जात होतं। मात्र आता ज्या वेळेला सत्यजित पाटणकर हे विधानसभेच्या अनुषंगानं निवडणुकीला अनेक वेळेला अगदी, आणि त्यामुळे आजचा जो दिवस सुद्धा निवडला गेलेला आहे पक्ष प्रवेशासाठी तो सुद्धा विशेष आहे। काहीतरी संदेश देण्याचाच हा खरं तर प्रयत्न असावा। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।